मित्रांनो नमस्कार. आपण मराठी वाङ्मयाच्या इतिहासातलं महानुभावांचं कर्तृत्व पाहत आहोत. या आधीच्या भागात आपण महानुभाव पंथाच्या उदयाची पार्श्वभूमी पाहिलेली आहे. आज आपण प्रत्यक्ष महानुभाव वाङ्मय पाहायला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा आपण लीळाचरित्र पाहणार आहोत. मित्रांनो, लीळाचरित्र हा मराठीतला पहिला ग्रंथ आहे, ते आपण पाहणारच आहोत. म्हणून आपण सुरुवात लीळाचरित्रापासून करणार आहोत. पण लीळाचरित्र हे एका भागात संपणारं नाही, एका भागात आटोपणारं नाही. कारण लीळाचरित्र हा फार मोठा ग्रंथ आहे, महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याच्याविषयी आपल्याला खूप सखोल विचार करावा लागणार आहे. त्याच्यामुळं लीळाचरित्राचे आपण 3 भाग करणार आहोत. त्यातला हा पहिला भाग, लीळाचरित्र भाग 1. मित्रांनो, कुठलाही ग्रंथाचा परिचय पाहण्याआधी आपण त्या ग्रंथाच्या लेखकाचा परिचय पाहत असतो. आणि लीळाचरित्राचे लेखक हे माहिम भट्ट आहेत. माहिम भट्टांचा परिचय आपण सुरुवातीला पाहूयात. मित्रांनो, माहिम भट्ट हे सध्याच्या नगर जिल्ह्यातल्या सराळा नावचे गावचे गर्भश्रीमंत असे ग्रहस्थ होते. सराफीचा त्यांचा व्यापार होता. गर्भश्रीमंत ग्रस्त होते. एका बाजूला श्रीमंती आणि दुसऱ्या बाजूला तशीच प्रकांड पांडित्य, विद्वत्ता त्यांच्याजवळ होती. महानुभावांच्याच नव्हे तर त्या आधीच्या सर्व हिंदू धर्मशास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. त्यातलं आपणाला 4 वेद, 18 पुराण, 14 उपनिषदं हे सगळं माहीत असतं. 6 शास्त्रे हा आकडा पण माहीत असतो, पण ही शास्त्र कोणती 6 हे आपणाला माहीत नसतं. त्यातलं एक शास्त्र प्रभाकर शास्त्र म्हणून जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. ते शास्त्र फारच कमी लोकांना ज्ञात असतं. त्या शास्त्राचं ज्ञान फारच कमी लोकांना असतं. ते ह्यांना होतं. त्या काळात महाराष्ट्रात त्या शास्त्राच्या अभ्यासाची व्यवस्था महाराष्ट्रात नव्हती. बहिष्कृत होतं ते शास्त्र. इथं शिकवायची त्याला परवानगी नव्हती. आंध्रात वरंगळला जाऊन माहिम भट्ट ते शास्त्र शिकून आले होते. त्याच्यामुळे एका बाजूनं प्रचंड श्रीमंती, दुसऱ्या बाजूनं प्रकांड पांडित्य, आणि ह्या गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये प्रचंड गर्व देखील होता, अहंकार देखील होता. आणि त्यांच्यामधला हा अहंकार जर तसाच राहिला तर ह्यांच्या सगळ्याच गोष्टी काही उपयोगाला येणार नाहीत. म्हणून त्यांचे सासरे आणि गुरु गणपत आपयो यांनी सांगितलं की तुम्ही विद्वान आहात, मला माहीत आहे, तुम्ही श्रीमंत आहात, मला माहीत आहे, पण मला एकदा असं वाटतं की तुम्ही जरा चक्रधर स्वामींना भेटा. ते म्हणाले, कुठं असतात हे, कशासाठी मी भेटू त्यांना? तर ते म्हणाले, तुमच्या ह्या ज्ञानाचा काहीतरी उपयोग होईल, तुम्हाला चर्चा करता येईल. मग हे आणि एक दिवस ह्यांनी गणपत आपयोंनी आणखी एकांच्यासोबत माहिम भट्ट यांना चक्रधर स्वामींच्याकडे पाठवलं. आणि भेटीनंतर त्यांना असा प्रत्यय आला, म्हणजे आधी जाताना मनातले मनात त्यांनी असे मांडे खाल्लेले होते की मी तिथे गेल्यावर मग असा प्रश्न विचारील, मग ते मला असं उत्तर देतील, मग मी पुन्हा असा प्रश्न विचारील आणि मग मी त्यांना पराभूत करील, असे मनातल्या मनात विचार करत ते गेलेले होते. पण तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सकल शास्त्राचे ज्ञाते, यांना सगळी शास्त्र माहीत आहेत, ह्यांच्यापुढं आपली काही विद्या चालणार नाही. हा चक्रधर स्वामींच्या भेटीनंतर माहिम भट्टांना प्रत्यय आला आणि माहिम भट्ट लगेच त्यांना अनुसरले, लगेच त्यांच्या पंथाला शरण गेले. परत आले घरी, पण हळूहळू त्यांचं मन विरक्त होऊ लागलं. त्यांना चक्रधरांचे वेध लागलेले होते. वर्षभरानंतर त्यांनी सरळ आपलं घर सोडलं आणि ते संपूर्णपणे चक्रधर स्वामीच्या पंथाला अनुसरले. त्यांच्याकडे ते येऊन राहिले. नंतर ते गोविंद प्रभूंच्याकडे गेले आणि गोविंद प्रभू ही अशी मूर्ती होती की त्यांनी भल्या भल्यांना नीट केलेलं होतं. तसंच त्यांनी माहिम भट्टाचा सुद्धा अहंकार काढला. त्यांना जे वेगवेगळे अहंकार होते, कुळाचा अहंकार होता, गोत्राचा अहंकार होता, श्रीमंतीचा अहंकार होता, विद्वत्तेचा अहंकार होता, हे सगळे अहंकार पुसून काढण्याचं काम गोविंद प्रभूंनी केलं. ते एकदम छान झाले. आणि मग त्यांनी गोविंद प्रभूंचं मोचक दास्य असा शब्द वापरलेला आहे, तो स्वीकारला, अंतिम दास्य स्वीकारलं. आणि मग स्वतःची जी प्रचंड संपत्ती होती ती पूर्णपणे त्यांनी विकली आणि गोविंद प्रभूच्या मठाच्या भोवती जी जागा होती ती जागा घेऊन तिला कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी त्यांनी ती खर्च केली. स्वतःची सगळी संपत्ती, राजमळाभोवतीची जागा खरेदी करून ताम्रपत्र त्यांनी करून घेतलं आणि एका अर्थानं फार मोठं महत्त्वाचं पंथाच्या बांधणीचं काम तिथूनच सुरुवात झालं. लीळाचरित्राबरोबरच माहिम भट्ट यांनी गोविंद प्रभूंचं चरित्रही लिहिलेलं आहे. ते मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं असं चरित्र आहे. पण अर्धी लीळाचरित्र लिहिलं, म्हणजे शिष्याचं चरित्र आधी लिहिलं चक्रधर स्वामींचं
आणि गुरु चक्रधर स्वामींचे गोविंद प्रभू त्यांचं मात्र त्यांनी नंतर लिहिलं, कारण आधी चक्रधर स्वामीचा विरह त्यांना झाला होता आणि त्या विरहात आधी ते लिहिलं, त्यावेळेस स्वतः गोविंद प्रभू होते. शेवटच्या काळात हे माहिमभट्ट जे आहेत त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात विदेही झाले, विरक्त झाले, शेवट त्यांचा रुद्धपुरातच झाला. आपण आयुष्यभर अहंकारामुळे ज्या चुका केल्या त्या चुकांचे त्यांना पश्चाताप होऊ लागले, म्हणून व्याकुळ होऊन ते भटोबासांना विचारायचे, नागदेवाचार्यांना विचारायचे की भटो माझं देव होईल काय हो? आणि मग नागदेवाचार्य त्यांना म्हणायचे की अहो तुम्हाला नाही तर कोणाला देव होईल, तुम्ही एवढं केलेलं आहे सगळं, तुम्ही नक्की परमेश्वर तुम्हाला प्राप्ती होईल त्याच्याविषयी तुम्ही मनात शंका धरू नका. आणि मग शेवटी चक्रधर स्वामीच्या कृपाप्रसादानं गोविंद प्रभू शेजारीच दफन करण्याची, स्वतः आपणाला गोविंद प्रभूच्या शेजारी दफन करावं अशी अंतिम इच्छा व्यक्त करून त्याने आपला देह रुद्धपुरामध्ये ठेवला. माहिमभट्ट जे आहेत ह्या माहिमभट्टांविषयी चक्रधर स्वामींनी स्वतः, नागदेवाचार्यांनी, औसांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. त्याच्यातून आपणाला माहिमभट्टांचं चरित्र आणखी, माहिमभट्टाचं व्यक्तिमत्व आणखी उजळून निघेल असे संदर्भ पाहायला मिळतात. स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी माहिमभट्टांविषयी असं म्हणाले होते की बाई ब्राह्मणू निका असे येथ जव होता तव पुसतची होता, तुम्ही देखती ती तरी तुम्हा सुख होते. अत्यंत निका परिपक्व असा हा ब्राह्मण होता. इथं जोपर्यंत माझ्याजवळ होता तोपर्यंत सतत चर्चा करायचा, काहीतरी विचारत राहायचा. तुम्ही जर त्याला पाहिलं असतं तर तुम्हालाही त्याच्या मोठेपणाची खून पटली असती. नागदेवाचार्यांनी स्वतः जे गौरवोद्गार काढले माहिमभट्टांविषयी, ते असं म्हणाले की माहिमभटा ते श्रीप्रभू दास्या वेगळा दाखवीन, म्हणजे गोविंद प्रभूचं दास्य करण्यापासून वेगळा झालेला जो कुणी मला माहिमभट्टांच्या विषयी सांगेल त्याच्या तयाशी मी महावाक्य वाखाणेल, म्हणजे त्याला मी बक्षीस देईल. काय बक्षीस देईल तर स्वामींचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्वज्ञान जे आहे ते महावाक्य मी स्वतः त्याच्यासाठी निरूपण करील, अशा प्रकारची शर्यत त्यांनी लावली होती. आणि ही शर्यत आपण हारणार नाही याची नागदेवाचार्यांना खात्री होती, कारण त्यांना त्यांच्या दास्यत्वाची खात्री होती. त्याच्यानंतर औसा ह्यांनी नागदेवाचार्यांविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत. ते असं म्हणतात की तुम्ही माझे या श्री चक्रधर स्वामीची या धुरा, हो तुम्ही तर माझ्या चक्रधर स्वामीचे प्रमुख होतात ना, त्याच्यामुळं तुमच्या मोठेपणाविषयी कुणालाही शंका नाही. असे हे माहिमभट्ट मराठीतल्या पहिल्या महत्त्वाच्या क्रांतिकारक युगप्रवर्तक अशा ग्रंथाचे हे लेखक. मी तुम्हाला मुद्दाम थोडक्यात माहिती सांगितली त्यांची. आता लीळाचरित्राच्या निर्मितीमागची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आणि निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपणाला पाहायची आहे. मित्रांनो, कुठल्याही धर्माच्या असो, जुन्या सगळ्या वाङ्मयाच्या निर्मितीचं सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख कारण ते म्हणजे धार्मिकच होतं. धर्मसाधना म्हणून ग्रंथांची निर्मिती, धर्मसाधना म्हणून काव्य लिहिल्या जात होती, भक्तीचा भाग म्हणून काव्य लिहिल्या जात होती. त्यामुळे पहिली प्रेरणा लीळाचरित्रामागची सुद्धा ही धार्मिकच होती. चक्रधरांचं उत्तरापंथे गमन झाल्याच्या नंतर सगळ्या भक्तांच्यामध्ये, शिष्यगणांच्यामध्ये प्रचंड उदासी आणि मनामध्ये प्रचंड पोकळी निर्माण झालेली होती. अशा अवस्थेमध्ये तन्वी स्मरणे, परम व्याकुळता अशी सगळ्यांची अवस्था झालेली होती. त्या अवस्थेमध्ये सगळे रुद्धपूरला गोविंद प्रभू भोवती गोळा झाले होते, कारण स्वतः चक्रधर स्वामींनीच त्यांना निरोविलं होतं, म्हणजे त्यांच्या आश्रयाला सांगितलं होतं की माझ्यानंतर तुम्ही रुद्धपूरला जा. गोविंद प्रभूंचा सर्वांनाच आधार वाटायचा. चक्रधरही सर्वांना आधी रुद्धपूरलाच पाठवायचे, हे आपण लीळाचरित्रामध्ये अनेक वेळा पाहणार आहोत. नागदेवाचार्य सतत चक्रधरांना आठवत बसायचे, दुश्चित होऊन बसलेले असायचे, काहीतरी स्मरण करत बसायचे. कुठंतरी त्यांची एकाग्रामध्ये शून्यात ताळी लागलेली दिसायची. त्यांना माहिमभट्ट विचारायचे, भटो काय करीत असा? आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की मी चक्रधर स्वामींच्या लीळांचं स्मरण करतोय, त्यांच्या आठवणी जागतोय मनातल्या मनात. माझ्या मनात एक 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 आठवण येते आहे. स्वामी कसे होते, कसे राहत होते, कुठं काय बोलले, कुठं गेले, हे सगळं मला आठवते. माझ्या मनात मी त्याची उजळणी करतो. मग माहिमभट्ट म्हणाले, तुम्ही सांगा, मी लिहीन. आणि असं म्हणून ऐसे भटोबासा लीळाकथन केले, ते महीभटी 6 मास लिहिले. अशा प्रकारे नागदेवाचार्यांनी स्वतः भटोबासांना लीळाकथन केलं आणि ते लीळाकथन करून माहिमभट्टांनी 6 महिने ते लिहून घेतलं. म्हणजे ही प्रक्रिया 6 महिने सुरू होती लीळाचरित्र लिहून घेण्याची. तुम्ही जर कधी अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्धपूरला गेलात
तर अजूनही ती जागा दाखवली जाते जिथं बसून माहीम भट्टांनी लीळाचरित्र लिहिलेलं आहे. आणि मग ही झाली पहिली प्रक्रिया नागदेवाचार्यांनी सांगितलेल्या चक्रधर स्वामींच्या आठवणीच्या कथनाची. पण पुढची आणखी एक प्रक्रिया होती की नागदेवाचार्यांनी सांगितलं की तुम्ही पुन्हा एकदा स्वामी जिथं 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 फिरले तिथं 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 महाराष्ट्रभर फिरा आणि स्वामींच्या आणखी काही आठवणी गोळा करा. मला सगळंच आठवत असेल, मला सगळंच माहीत असेल असं काही नाही. मग त्यानिमित्तानं माहीम भट्टांनी संपूर्ण महाराष्ट्राचा एक दौरा केला आणि स्वामी जिथं जिथं गेले अशी शंका होती, जिथं जिथं गेले अशी माहिती होती, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वामींच्या लीळा माहीम भट्टांनी गोळा केल्या. माहीम भट्ट गेले आणि लगेच लोकांनी त्यांना आठवणी सांगितल्या असं कधी झालं नाही. लोकांना काय म्हणजे ते काय सगळे भक्त होते स्वामींच्या अशातला भाग नाही. त्याच्यामुळं मला वेळ नाही, माझी कामं पडलेली आहेत, माझा दिवस वाया जाईल, माझी पेरणी सुरू आहे, माझी नांगरणी सुरू आहे अशी निमित्त सांगून लोक टाळत होते. पण माहीम भट्टाने सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तुमची कामं करा, कामं करत करत तुम्हाला जे आठवल ते सांगा, मी ते लिहून घेईल. मराठीचा हा पहिला ग्रंथ अशा प्रकारे नांगरामागं फिरून देखील आठवणी गोळा करून लिहिलेला आहे. जेथ जेथ सर्वज्ञ बीजे केले तेथ तेथ महीभटी जाओनी पुसोनी लिहिल्या. म्हणजे पहिली क्रिया 6 महिने गोविंद प्रभूंनी एकट्याने सांगितलेल्या आठवणी लिहिल्या. दुसरी प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जिथं जिथं स्वामी गेले तिथल्या तिथल्या आठवणी गोळा केल्या. आणि तिसरी प्रक्रिया पुन्हा एकत्र बसून हे सर्वज्ञांचे श्रीमुख शब्द होती, हे नव्हेती, जे श्रीमुखीचे नव्हेती ते मोडिले. मग उत्तरार्ध पूर्वार्ध 2 भाग केले. असं स्मृतिस्थळामध्ये लिहून ठेवण्यात आलेली ही निर्मिती प्रक्रिया कशी झाली ते. हे गोळा केल्याच्या नंतर जे नागदेवाचार्यांनी सांगितलं त्याच्यात काहीच शंका नव्हती. पण जे गोळा केलेलं आहे त्यातलं लोकांनी जे सांगितलं ते कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे याची खात्री कुठं करायची. प्रत्येक आठवणीची चिकित्सा, प्रत्येक आठवणीची खात्री ही नागदेवाचार्यांशी चर्चा करून मगच माहीम भट्टांनी तिची अंतिम प्रत तयार केली, अंतिम संहिता तयार केली. आणि अशा प्रकारे मराठीतला हा पहिला ग्रंथ अतिशय काटेकोरपणे शास्त्रशुद्ध पद्धतीनं मराठीमध्ये तयार करण्यात आलेला आहे. अगदी अलीकडच्या काळातसुद्धा एखाद्या व्यक्तीचं जर चरित्र लिहायचं असेल तर जगभरामध्ये आधुनिक चरित्रलेखक जे जे निकष पाळतात ते सगळे निकष पाळून मराठीमधला पहिला ग्रंथ लीळाचरित्र हा लिहिण्यात आलेला आहे. लीळाचरित्र ही एका अर्थानं स्मरणभक्तीच आहे. कारण येथीची चरित्रे आठवी जेती, ऐकी जेती, उच्चारी जेती, तीही एक स्मरणची की गा असं चक्रधरांनी सांगून ठेवलेलं होतं. आणि म्हणून असन्निधानी सन्निधानाचा आनंद मिळविण्याचा हा एक ग्रंथ हा उपाय होता. मित्रांनो, लीळाचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे. पृष्ठसंख्याच नुसती मोठी नाही तर अनेक अर्थानं तो मोठा ग्रंथ आहे. या लीळाचरित्रांची एकूण लीळासंख्या डॉक्टर पुरुषोत्तम नागपुरे यांनी जे लीळाचरित्र संपादन केलेलं आहे त्याच्यातून मी तुम्हाला हे सांगतोय. पूर्वार्ध 532 लीळा, उत्तरार्ध 620 लीळा आणि अज्ञात लीळा 132 असं मिळून 1284 लीळांचं हे लीळाचरित्र आहे आणि खूप मोठं आहे. पण एवढा महत्त्वाचा, एवढा चांगला ग्रंथ तयार केला आणि मग मुसलमानांचं आक्रमण झालं. त्या आक्रमणात, पळापळीत, अनेक गोष्टी जपून ठेवण्यात, अनेक गोष्टी लपवून ठेवण्यामध्ये त्या खालसेयाच्या धाडीत कुठंतरी लीळाचरित्र हा ग्रंथ गहाळ झाला. तो पुन्हा सापडला नाही. एवढं महत्त्वाचा, एवढा जीव तोडून इतक्या सगळ्या मंडळींनी केलेला हा ग्रंथ अचानक नाहीसा झाला. आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण झाला. पण त्याच्यावर एक उपाय होता. माहीम भट्टांच्या शिष्या हिराईसा यांना संपूर्ण लीळाचरित्र मुखपाठ होतं. त्या एकपाठी होत्या. त्यांनी एकदा एखादी गोष्ट ऐकली, एकदा एखादी गोष्ट वाचली की त्यांना ती संपूर्ण पाठ व्हायची. तसंच हिराईसाही होत्या आणि ह्या हिराईसांना संपूर्ण लीळाचरित्र पाठ होतं. पुन्हा एकदा सगळी मंडळी बसली. हिराईसांनी ते सगळं लीळाचरित्र सांगितलं, ते लिहून घेतलं. पण शेवटी काय असतं की तपशिलात काहीतरी कमी जास्त होतं. म्हणून आणखी काही मंडळी बसली आणि मग त्यांनी ते लीळाचरित्र वाचून नाही हे इथं असं पाहिजे, नाही हे इथं असं पाहिजे. पण पहिलं खोडलं नाही त्यांनी. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना, मग ते तिथं, तुम्हाला असं वाटतं ना, मग तेही तिथं लिहून घेतलं आणि त्याला पाठभेद असं म्हटलं. म्हणजे मूळ वाक्य द्यायचं आणि या वाक्याविषयी अमुकनं असं वाटतंय, तमुकनं असं वाटतंय, असे आपले पाठभेद देखील नोंदवायचे.
हे सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या काळात झालेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला जुन्या ग्रंथातली आवडली नाही तर ती पुसून काढता येत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय सांगता येतो. तशा प्रकारे म्हणून मला असं वाटतं अशा प्रकारची नोंद करता येते. अशा पाठभेदाच्या नोंदी लीळाचरित्रामध्ये आपणाला पाहायला मिळतात. अशा प्रकारे पाठभेदाची एक आदर्श संहिता म्हणून सुद्धा आपणाला लीळाचरित्राकडं पाहता येतं. मित्रांनो, लीळाचरित्राचं महत्त्व काय आहे तर मराठीतला हा पहिला ग्रंथ तर आहेच आहे, पण त्याचबरोबर हा ग्रंथ प्रादेशिक भाषांमधला देखील पहिला ग्रंथ आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ज्या भाषांची निर्मिती, मराठी भाषेची निर्मिती कशी झाली ते तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला संस्कृत भाषेचं 2500 वर्ष इथं चलन होतं. त्याच्यानंतर प्राकृत भाषा ज्या होत्या त्यांचं चलन 1000 वर्ष होतं आणि गेल्या 1000 वर्षापासून प्रादेशिक भाषा ज्या साहित्य अकादमीनं आपल्या गटात टाकलेल्या आहेत 30-32 त्या साहित्य अकादमीनं गटात टाकलेल्या आणि भारत सरकारनं राज्यघटनेनं मान्यता दिलेल्या भाषा ज्या आहेत प्रादेशिक, त्या प्रादेशिक भाषांच्या पैकीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रंथ आहे किंवा पहिल्यांदा लिहिला गेलेला जो ग्रंथ आहे तो देखील लीळाचरित्र आहे. म्हणजे नुसत्या मराठीतला नव्हे तर संपूर्ण भारतातल्या प्रादेशिक भाषांमधला देखील तो पहिला ग्रंथ आहे. कारण हिंदीमध्ये सगळ्यात जुन्यात जुनं जे सांगितलं जातं ते पृथ्वीराज रासो नावाचं जे महाकाव्य आहे ते सांगितलं जातं आणि त्याच्या कितीतरी आधी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. म्हणून भारतीय प्रादेशिक भाषांमधला देखील तो पहिला ग्रंथ आहे. तमिळमध्ये कुठला तरी आणखी एक ग्रंथ आहे, पण तो गद्य नाही, तो पद्य आहे आणि त्याच्याही तितक्या जुनेपणाची खात्री नाही. लीळाचरित्रामुळं आणि आणखी काही गोष्टींच्यामुळं आपण आपली भाषा अभिजात आहे हे सिद्ध करण्यासाठी शासन दरबारी जे भांडतो आहोत त्याच्यामध्ये आपणाला लीळाचरित्र अत्यंत महत्त्वाच्या उपयोगाला पडत आहे. तत्कालीन भाषेचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुद्धा आपल्याला लीळाचरित्राकडे पाहता येतं. कारण त्या काळातल्या कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही धर्माच्या ग्रंथामध्ये, नाथ संप्रदायाचा असो, शैव संप्रदायाचा असो, वारकरी संप्रदायाचा असो, कुठल्याही ग्रंथामध्ये तेव्हाचे लोक जे बोलत होते ती बोलण्याची भाषा कुणीही लिहून ठेवलेली नाही. ज्ञानेश्वरीत बोलण्याची भाषा नाही, दुसऱ्या कुठल्याही ग्रंथामध्ये, अमृतानुभवामध्ये बोलण्याची भाषा नाही. ती काव्याची भाषा आहे आणि काव्याची भाषा ही बोलण्याची भाषा नसते हे आपणाला माहीत आहे. सगळी माणसं काही कवितेमध्ये बोलत नसतात, ती गद्यात बोलत असतात, एकमेकाशी संवाद करत असतात, प्रश्न विचारत असतात. तर त्या 800 वर्षापूर्वीच्या मराठी माणसांच्या प्रचलित बोलण्याच्या भाषेचा एकमेव नमुना जर आपणाला कुठं पाहायचा असेल तर तो आपणाला लीळाचरित्रामध्येच पाहायला मिळतो. तिथंच तो उपलब्ध आहे. मूळ गुजराती असूनही चक्रधर स्वामी मराठी अनावर बोलती अशी त्यांची ख्याती होती. मराठीला धर्मभाषेचा दर्जा देणारा हा पहिला ग्रंथ आहे आणि महानुभाव हा पहिला पंथ आहे. मूळ अनुभव अतिशय सरस म्हणजे चक्रधर स्वामीच्या आयुष्याचा सांगणारा वाणीचा गोड माहीम भट्टांसारखा आणि नागदेवाचार्यांसारखा आणि लिहिणाऱ्याची हातोटी उत्तम म्हणजे माहीम भट्टाची, असा हा अप्रतिम जोड, अप्रतिम मेळ जमून आलेला आहे. जणू काही दुधात साखर पडावी तसं. सांकेतिक लिपीमुळं भाषेचं मूळ रूप टिकून आहे या ग्रंथाचं. सांकेतिक लिपीमुळं पंथ खूप लोकांपर्यंत पोचू शकला नाही हे खरं आहे, पण या लीळाचरित्राच्या भाषेचं मूळ रूप जशाला तसं टिकण्याचं आपणाला हे महत्त्वाचं वाटलं आहे. बाकीच्या ग्रंथांची जुन्या जे ग्रंथ आहेत त्या जुन्या ग्रंथांची मूळ रूपं उपलब्ध आहेत का नाही माहीत नाही, कारण त्याच्यामध्ये नंतरच्या लोकांनी लिहून घेणाऱ्यांनी खूप बदल केलेले आहेत इतर संप्रदायाच्या. पण चक्रधर स्वामीच्यामध्ये एकही शब्द खोडायचा नाही, एकही अक्षर खोडायचं नाही अशी जिद्द आणि असं नेट असल्यामुळं त्या ठिकाणी आपणाला मूळ स्वरूपामध्ये ती भाषा पाहायला मिळते. चक्रधरांचा वावर सर्वत्र आणि दृष्टी शोधक होती, त्यामुळं समाज जीवनाचं सूक्ष्म तपशील उपलब्ध झालेले आहेत आपणाला लीळाचरित्रामध्ये. त्यावेळचा समाज, त्यावेळच्या समाजाच्या चालीरीती, व्रतवैकल्य, सणवार, वस्त्रप्रावरण, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापार टापार असे सगळे तपशील आपणाला फक्त लीळाचरित्रामध्ये उपलब्ध आहेत आणि खूपच चांगले आहेत. वाचायला लीळाचरित्र हा अत्यंत गोड ग्रंथ आहे. मनोरंजक आहेत. चक्रधर स्वामी विनोदीही होते हे आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विषयी पाहताना पाहणारच आहोत. मनोरंजक, उद्बोधक, लहान वाक्य हे भाषेच्या चांगुलपणाचं लक्ष आहे. मोठं पल्लेदार वाक्य हे वैशिष्ट्य नसतं, ते विद्वत्तेचं लक्षण आहे. पण लालित्याचं लक्षण छोटी रसपूर्ण वाक्य, लहान वाक्य, सुंदर त्या काळातले वाक्प्रचार, बोलीभाषा घरगुती, मार्मिक संवाद आणि विखुरलेली जागोजागची महत्त्वाची सुभाषितं. मित्रांनो, त्या काळच्या मराठी भाषेचा
एक नमुना म्हणून मी तुम्हाला मुद्दाम एक लीळा म्हणून दाखवणार आहे. किती इंटरेस्टिंग आहे ते, वाचायला सुद्धा किती गोड वाटतं पहा तुम्ही. सर्वज्ञे म्हणितले बाई कोणी कडोनी येत अशी जे, माईबाईशी म्हणितले जी जी वसमतीये कडोनी, मग अवघी गोष्टी गोसाविया पुढा सांगितली, ऐशी अनमोदो अनमोदो दुःख करू लागली. सर्वज्ञे म्हणितले बाई दुःख न कीजे, दुःख म्हणजे पाप, पापात व नरक होती, सोने याची फळी पोटीशी बांधोनी, समुद्र आतुरी आल्या काहीतरी जाईल बाई. एका अर्थानं विधवा असलेल्या ह्या वसमतच्या शांताईसाच्या 2 मुली आणि स्वतः विधवा असलेल्या ह्या आत्महत्या करायला निघालेल्या होत्या. वेरूळला चक्रधर स्वामींची आणि त्यांची भेट झाली. आपलं दुःख त्यांनी चक्रधर स्वामींना सांगितलं. ऐशी अनमोदो अनमोदो म्हणजे पुन्हा पुन्हा स्पुंदू स्पुंदू आपलं दुःख सांगत होती. आणि चक्रधर स्वामींनी त्यांना सांगितलं की बाई सोने याची फळी पोटीशी बांधून समुद्र आतुर गेल्या काहीतरी जाईल बाई, असं होणार नाही, तुम्ही आत्महत्या वगैरे करू नका. आणि एका अर्थानं त्या विधवा 3ही स्त्रियांना त्यांनी मार्ग दाखवला, त्यांचं आयुष्य उज्ज्वल केलं आणि या लीळा चरित्रामध्ये त्यांची व्यक्तिचित्र अजरामर झाली. असा हा त्या काळातल्या भाषेचा एक नमुना मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. लीळाचरित्र हे पुढच्या 650 महानुभाव ग्रंथाचे बीजग्रंथ आहे. असे 650 ग्रंथ या ग्रंथावर आधारित पुढं महानुभावांनी लिहिले किंवा आणखीही जास्त ग्रंथ लिहिले असण्याची शक्यता आहे. पुष्कळ ग्रंथांची निर्मिती, एका एका वाक्यावरून एका एका ग्रंथाची निर्मिती पुढं करण्यात आलेली आहे. लीळाचरित्राचे जे लेखक आहेत माहिमभट्ट, ते अत्यंत चतुरस्र होते, साक्षेपी होते. ते कष्टाळू किती होते ते आपण पाहिले की प्रत्येक गावात फिरून त्या काळात, ज्या काळात महाराष्ट्रात फिरणं अत्यंत अवघड होतं. आजसुद्धा सगळा महाराष्ट्र फिरायचा म्हणजे अवघड आहे, पण त्या काळात प्रवासाच्या सुविधा नसताना, जंगलं असताना त्या काळात त्यांनी फिरून किती कष्टानं हे गोळा केलेलं होतं. कष्टाळू होते, प्रामाणिक होते, काहीही मनाचं घालायचं नाही आणि काहीही चांगलं त्यातलं मूळचं काढायचं नाही आणि भावानिष्ठ अशी त्यांची शैली होती. म्हणून विषय आणि लेखक ही दुधात साखर होती. आहे ती साधी दैनंदिनी चक्रधर स्वामींची, म्हणजे लीळाचरित्राचं जर स्वरूप पाहिलं तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की ती दैनंदिनी आहे. म्हणजे चक्रधर स्वामी उठल्यानंतर काय केलं, नंतर काय केलं, नंतर काय केलं, नंतर काय केलं, संध्याकाळपर्यंत अशी दैनंदिनी ही चक्रधर स्वामींची. जशी आपण दैनंदिनी लिहून ठेवतो तशी दैनंदिनी. पण ह्या साध्या दैनंदिनीतून त्यांनी एक अजोड अशी वाङ्मय कृती माहिमभट्टांनी उभी केलेली आहे. आपल्या लक्षात येईल मराठी वाङ्मयातला तो एक अजोड ग्रंथ आहे. एकाच वेळी हे चरित्र आहे, आत्मचरित्र आहे आणि आठवणीचा पण आकृतीबंध निर्माण झालेला आहे. कारण एकांतामधल्या ज्या लीळा आहेत त्या स्वामींनी स्वतः सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे स्वामींचं आत्मकथन पण आहे. माहिमभट्टांना नागदेवाचार्यांनी ज्या आठवणी सांगितल्यात त्याच्यामुळं त्या आठवणी देखील आहेत आणि सगळं मिळून त्याच्यातून एक चरित्र सिद्ध करण्याची माहिमभट्टांचं जे कौशल्य आहे ते कौशल्य म्हणजे चरित्र, आत्मचरित्र आणि आठवणी अशा 3ही आकृतिबंधामध्ये बसणारा हा ग्रंथ आहे. खरं तर लीळा म्हणजे एक घटना, प्रसंग, लीळा शब्दाचा अर्थ, पण तुमच्या माझ्या आयुष्यातला नाही. आपल्या अवतारी पुरुषांच्या जीवनातल्या आठवणी त्याला आपण लीळा म्हणतो, घटना त्याला आपण लीळा म्हणतो. जसं श्रीकृष्ण लीळा असं आपण म्हणतो, कृष्ण लीला असा शब्द प्रचलित आहे. लीळाचरित्र म्हणजे घटनातून उभं केलेलं चरित्र. चक्रधरांना ईश्वरावतारच समजण्यात येत होतं, त्याच्यामुळं ते लीळाचरित्र, लीळा हा शब्द त्यांच्या आठवणींना लावण्यात आलेला आहे. लीळाचरित्रामधलं जे समाज जीवन आहे तो खूप मोठा विषय आहे. म्हणजे लोकांनी त्याच्यावर 400-400, 500-500 पानाचे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत की समाज जीवनाचं काय काय चित्रण आलेलं आहे. आपण त्रोटक रूपामध्ये, सारांश रूपामध्ये ते पाहत आहोत. दलित जीवनाचं चित्रण आले, आदिवासी जीवनाचं चित्रण आले, शेतकरी जीवनाचं चित्रण आले, ब्राह्मणांचं, भटभिक्षुकांचं, गुरवांचं, वाण्यांचं, महार, मातंग आणि चांभार एवढे सगळे उल्लेख लीळाचरित्रामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रसंग असा आहे की चक्रधर स्वामींचं काहीतरी प्रवचन सुरू होतं मंदिरात आणि 3 मातंग बाहेर उभे होते. त्यांच्या शिष्यांना असं वाटलं की हे प्रसादाच्या निमित्तानं आले असतील, की हे प्रवचन संपल्यानंतर प्रसाद मिळेल आपणाला म्हणून ते बाहेर आले आणि त्यांना सांगितलं की स्वामी बाहेर येऊ शकत नाहीत. ते म्हणाले की आम्हाला स्वामींना भेटायचे. ते म्हणाले स्वामी बाहेर येऊ शकत नाहीत, ते प्रवचनामध्ये आहेत. आणि मध्ये गेले पुन्हा शिष्य, त्यांनी पुन्हा पाहिलं तर ते तिथंच उभे होते. मग त्यांना शंका आली की हे प्रसादाच्यासाठी आले होते की काय, म्हणून त्यांनी उचलला एक लाडू आणि त्यांच्या हातात नेऊन ठेवला. पण ते म्हणले नाही, आम्हाला स्वामींना भेटायचे. मग त्यांनी मध्ये जाऊन शिष्यांनी सांगितलं ते तुम्हाला भेटायचे म्हणूनच आलेले आहेत, ते जात नाही आहेत, प्रसादासाठी आलेले नाही आहेत. आणि मग स्वामी आले, त्यांना भेट दिली आणि त्यांच्या हातात दिलेला लाडू उचलून तो इतरांना सगळ्यांना खायला दिला, आपल्या शिष्यांना. म्हणजे मातंग, त्या काळामध्ये मातंगानं स्पर्श केलेलं अन्न
भक्तांना खायला देणं ही मोठी क्रांती होती, ती चक्रधर स्वामींनी केलेली होती. आणि म्हणून त्या काळामधली ही महत्त्वाची एक लीळा ती ह्याच्यामध्ये नोंदवलेली आहे. आणि मग चक्रधर स्वामींनी सांगितलं की निष्ठा अशी असावी, उत्कटता अशी असावी. आपल्या शिष्यांना जणू त्यांनी त्या मातंग माणसांचं उदाहरण दिलं. या उदाहरणातून तुम्ही काहीतरी शिका, अशा प्रकारची शिकवण दिलेली आहे. आणखी एक मातंगाचाच संदर्भ आहे. तो संदर्भ आपणाला असा पाहायला मिळतो की एकदा चक्रधर स्वामी रानातून चाललेले होते आणि एका मातंग माणसानं दुरून पाहिलं की चक्रधर स्वामी येत आहेत. तो ज्या शेतामध्ये उभा होता, तर त्याला असं वाटलं की स्वामींना आपण काहीतरी द्यावं, म्हणून त्यानं ऊसाची कांडी सोलली आणि हरभऱ्याचा टहाळ सोलला आणि त्याचे सोले, शेंगदाण्याचे सोले काढून ते बांधावर ठेवले जिथून चक्रधर स्वामी जाणार होते. आणि हात जोडून आपल्या रानामध्ये उभा राहिला. चक्रधर स्वामींनी जाताना पाहिलं की कुणीतरी ठेवलेलं आहे आणि त्याच्याकडे पाहिलं. त्या लक्षात आलं. त्यांनी ते स्वीकारलं. मातंग माणसाचं म्हणून ते नाकारलं नाही, स्वीकारलं, खाल्लं. म्हणजे त्या काळामध्ये ह्या गोष्टी क्रांतिकारक होत्या. आज नाही, पण त्या काळामध्ये ह्या गोष्टी महान क्रांतिकारक गोष्टी होत्या. एकदा वेरूळजवळ एक चांभार त्यांच्याकडं वेधला आणि तो त्यांच्याकडे पाहत बसला. त्याच्यासोबत बायको होती त्याची. बायको म्हणाली, अहो चला ना, उशीर झाला आहे. तो काही निघे ना. पुन्हा पुन्हा ती म्हणती चला, तो काही निघे ना. ती म्हटली, मी तुम्हाला सोडचिठ्ठी देऊ का, मी जाऊ का. तो म्हणाला दे. आणि मग ती निघून गेली. आणि मग स्वामींनी त्याला स्थिती दिली, आत्मज्ञान दिलं आणि तो त्याच अवस्थेमध्ये फिरायला लागला, गावोगाव जायला लागला. लोक त्याची पूजा करायला लागले, कारण त्यांच्यामध्ये त्या शक्तीचा संचार झालेला होता, आत्मस्थिती प्राप्त झालेली होती त्याला. त्याच्यामुळे तो फिरत असताना त्याचा पूजा होत होती. आणि मग एकदा कोणीतरी पाहिलं आणि सांगितलं, अरे हा आमच्या गावचा चांभार आहे ना, ह्याची कसं काय तुम्ही ब्राह्मण लोक पूजा करताय. आणि मग जेव्हा ह्याची खात्री पटली तेव्हा सगळे लोक असं म्हणाले की आता ह्याला शिक्षा दिली पाहिजे. काय शिक्षा द्यायची, तर त्या काळामध्ये चुन्याच्या भट्टीत अशा माणसाला बसवून त्याच्या अंगावर संपूर्ण चुना टाकून त्याच्यावरून पाणी टाकायचं, म्हणजे संपूर्ण भाजून तडफडून मारायचं. अशी शिक्षा त्याला दिली त्याला तशी शिक्षा. पण दुसऱ्या दिवशी ज्यांनी शिक्षा दिली तोच माणूस दुसऱ्या गावात गेला, तर बाजारात तो माणूस त्याला फिरताना दिसला. अशा प्रकारची लीळा तिथं आहे. आणि चांभाराची सुद्धा ब्राह्मणांना पूजा करायला लावण्याची ही जी त्या काळातली क्रांतिकारक घटना आहे, ती पण चक्रधर स्वामींनी या लीळेमध्ये केल्याचं आपणाला पाहायला मिळते. समतेचा मंत्र पण ममतेच्या भाषेत देणारा संत, अशा प्रकारे त्यांचा गौरव इतिहासामध्ये केला जातो. त्यांची एक अट होती, जे त्यांच्या पंथात येतील त्यांनी शिखासूत्राचा त्याग केला पाहिजे, म्हणजे एका अर्थानं ब्राह्मणत्वाचा त्याग केला पाहिजे. आपली शेंडी आणि या जानवं आपण काढून ठेवलं पाहिजे, कारण तो एक अहंकाराचा घटक आहे असं स्वामींना वाटत होतं. त्याच्यामुळं ते त्याच्या तसा, पण जास्तीत जास्त ब्राह्मण त्यांचे शिष्य असूनसुद्धा त्यांनी हा नियम केला होता आणि त्यांना तसे शिष्य त्या काळात मिळाले सुद्धा. स्त्रियांनाही त्यांनी समतेची वागणूक दिली. जेव्हा त्यांचे शिष्य स्त्रियांच्या संदर्भात दुय्यम दर्जाचे, त्या काळच होता ना तसा, स्त्रियांना काय म्हणजे पायाची दासीच समजलं जायचं. त्या काळामध्ये शिष्य देखील जेव्हा अशा प्रकारची वर्तणूक करायची सोबतच्या शिष्य स्त्रियांशी, तेव्हा चक्रधर स्वामींनी म्हटलं की अहो तुम्ही काही जीव आणि त्या काही जीवल्या, अहो त्यांचे पण जीव आहेत ना आणि ते तुमच्यासारखेच आहेत ना, तुम्ही आणि त्या सारख्याच आहात ना. इतकंच नाही तर ज्या काळामध्ये स्त्रीला विटाळशी समजलं जातं, त्या काळातसुद्धा तिला विटाळशी समजण्याचं कारण नाही. बाई हे नवद्वारे, ही शरीराची नवदारं आहेत, ज्याच्यातून सगळ्या प्रकारचे मळ बाहेर टाकले जातात. त्याच्यापैकीच हे एक द्वार आहे. शरीराच्या शुद्धीचा तो एक प्रकार आहे. त्याच्यामुळं स्त्री त्याच्यामध्ये विटाळशी होईल, अस्पृश्य होईल, असं कसं होईल. त्याच्यामुळं तसं तुम्ही कुणी मानायची गरज नाही. हा देखील क्रांतिकारक विचार त्या काळामध्ये चक्रधर स्वामींनी सांगितल्याचं आपणाला पाहायला मिळतं. स्त्रियांना दीक्षेचा अधिकार दिला, स्त्रियांना विद्वत्तेचा अधिकार दिला, स्त्रियांना महंतीचा अधिकार दिला आणि अशा प्रकारे त्यांनी मोठी क्रांती त्या काळामध्ये केली. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी की, तुम्ही एकमेकांच्यावर प्रचंड प्रेम केलं पाहिजे, हे आपणाला त्याच्यातून पाहायला मिळतं. वरंगळ भागातील आदिवासींच्याकडे सुद्धा चक्रधर स्वामी गेले होते आणि त्या काळामधल्या तिथल्या आदिवासींचा वेळू भात त्यांनी खाल्लेला होता आणि त्यांची किलू किलू भाषा बोलती, अशा प्रकारचा उल्लेख केलेला होता. आदिवासी भाषेचा पहिला उल्लेख मराठीमध्ये ग्रंथामध्ये लीळाचरित्रात आपणाला पाहायला मिळतो. शेतीचे, पिकाचे, शेतकऱ्यांच्या जगण्याचे पुष्कळ उल्लेख, कुणबिक वेखू क्रीडा, गुराखी वेखू क्रीडा, हे आपणाला पाहायला मिळतं. शेतीशास्त्राचे चक्रधर स्वामी जाणकार होते. अमोल चक्रधर स्वामी शेतीशास्त्राचे जाणकार होते आणि त्यांच्या अनेक लीळांच्यामधून ते आपणाला पाहायला मिळतं. लाईटला ते आपणाला पाहायला मिळतं. एक जी लीळा आहे, त्या लीळेमध्ये कुणबिक वेखू क्रीडा अशा प्रकारची ती लीळा आहे. त्या लीळेमध्ये
शेतीशास्त्रांचं चक्रधर स्वामीला किती ज्ञान होतं आणि ते किती महत्त्वाचं हे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी त्या लीळेमध्ये असं सांगितलेलं आहे की एक शेतकरी रानामध्ये उन्हात आऊत उभं करून काहीतरी पाणी घ्यायला सावलीला गेलेला होता. तेवढ्यामध्ये चक्रधर स्वामी आणि त्यांचे शिष्य मंडळी, पांडे, इतर काही मंडळी अशी तिथून चाललेली होती. नागदेवाचार्य त्यांच्यासोबत होते. त्यांनी विचारलं, का हो, तुम्हाला हे आऊत हाणता येतं का? सगळे म्हणाले, हो, त्याला काय विद्या लागते? पांडे तर म्हणाले, बिलकुल, त्याला काय विद्या लागते बाबा, आऊत हाणता येतं मला. म्हणाले, दाखवा बरं आऊत हाणून. आणि मग ते आऊत हाणायला गेल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आऊत हाणणं ही सोपी गोष्ट नाही. एकदा इकडं नांगर पडायला लागला, एकदा इकडं नांगर पडायला लागला, एकदा इकडं पडायला लागला. स्वामी म्हणाले, या, कळालं तुमचं शेती चालवण्याचं, नांगर चालवण्याचं ज्ञान. आणि अशा प्रकारे मग नागदेवाचार्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला करता येतं का? ते म्हणाले, हो बाबा, तुमच्याकडे येण्याच्या आधी मी हेच करत होतो. आणि मग नागदेवाचार्यांनी नांगर चालवून दाखवला. पण चक्रधर स्वामी म्हणाले की तुम्हाला वरंबा नाही काढता आला. आणि मग चक्रधर स्वामींनी स्वतःच बाह्या सावरीत नांगर हातात धरला आणि एका लाईनमध्ये अतिशय सुंदर असं नांगरून दाखवलं, वरंबा काढून दाखवला. तोपर्यंत तो शेतकरी तिथं जवळ आला होता. तो म्हणाला की अरे, आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या हेच काम करण्यामध्ये, एवढ्या कौशल्यानं आम्हाला हे काम करता आलं नाही आणि तू हे एवढं चांगलं काम करतोस, असं चक्रधरांना त्यावेळेस तो शेतकरी म्हणाला. आणि मग यावर चक्रधर स्वामी असे म्हणाले की पांडे, तुम्ही म्हणाले ना की याला काय विद्या लागते काय? याला विद्या लागते आणि महान विद्या लागते, कारण या शिवाय आपणाला शेती नाही करता येत. आणि मग त्यांनी तलवारीच्या धारेवरून, खड्गधारेवरून चालणाऱ्या माणसाचा संदर्भ सांगितला. आणि ते असं म्हणाले की तलवारीच्या धारेवरून चालताना संपूर्ण शक्ती एकवटून तलवारीच्या धारेवरून चाललं तर ठीक आहे, नाही तर संपूर्ण शरीर कापण्याची शक्यता असते. शेती करणं हे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं अशधाराव्रत आहे. जर नीट शेती नाही करता आली तर आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. म्हणून शेतीला त्या काळामध्ये एवढं महत्त्व देणारा अन्य कुणी महात्मा आपणाला पाहायला मिळत नाही. गुराखी वेखू क्रीडा अशी पण एक लीळा आहे. ती आपल्या नांदेडजवळची लीळा आहे. लिमगाव नावाच्या गावची. त्या गावामध्ये गुराख्यांशी ते खेळले होते आणि तिथं अनेक क्रीडा त्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकदा त्यांनी त्यांच्या शिष्यांना गुराख्याचं सोंग करून दाखवलं होतं की गुराखी कसा चवड्यावर बसतो, हातात भाकरी घेतो, ती खाताना एकदा इकडं गुरं गेली काय, एकदा इकडं गुरं गेली काय, असं कसं पाहतो, ते अगदी बारकाव्यानं चक्रधर स्वामींनी निरीक्षण गुराख्याच्या संदर्भात नोंदवलं होतं. असे कितीतरी, म्हणजे त्याच्यावरही एक स्वतंत्र ग्रंथ होईल लीळाचरित्रामधल्या कृषी जीवनाच्या संदर्भाचा, असे संदर्भ आपणाला पाहायला मिळतात. लीळाचरित्रामध्ये भट, भिक्षुक, ब्राह्मणांच्या जीवनाचे तर पुष्कळ तपशील आलेले आहेत, कारण त्यांचे सर्वाधिक शिष्य ब्राह्मणच होते. अशा प्रकारे लीळाचरित्रामध्ये समाज जीवन आपणाला पाहायला मिळतं. मित्रांनो, इथं हा लीळाचरित्राच्या संदर्भातला पहिला भाग संपला आणि लीळाचरित्राची जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ती महत्त्वाची वैशिष्ट्य आपण पाहिली. पुढच्या भागामध्ये आपण चक्रधर स्वामीचं व्यक्तिमत्व आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये चक्रधर स्वामीचा शिष्य परिवार, अशा टप्प्याटप्प्यानं संपूर्ण लीळाचरित्र पाहणार आहोत. भेटूयात पुढच्या भागामध्ये स्वामींचं व्यक्तिमत्व पाहण्यासाठी. नमस्कार.